पर्व चौथे शेवटचा दिवस, शेवटचा टप्पा आणि अंतिम सामना. नाणेफेक संपन्न झाली आणि नाणेफेक जिंकली ती म्हणजेच साई माऊली तिरोडे संघाने. तिरोडे हुडावडा आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला या संघाला इन्व्हाइट केलंय. मागचे दोन पर्व म्हणजे तिसरा आणि जर दुसरा पर्व जर तुम्ही मागे उलटून जर बघितलं तर दोन्हीही संघ हे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत. म्हणजेच काय तर अंतिम सामन्यात ते पराभूत झाले होते. तिसऱ्या पर्वाचा जर उल्लेख केला तर नुरी स्पोर्ट्स चेंदवन संघासमोर बॉथम वॉरियर्स या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. दुसरा क्रमांक त्यांना मिळाला होता. तर स्पर्धेचं दुसरा पर्व जे आपण बघितलं त्या ठिकाणी भर पावसामध्ये तो अंतिम सामना झाला होता. तो सामना अजूनही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहे. या विकेटवर पाणी जवळजवळ 1 ते असं म्हणणे की म्हणजे अर्धा 2 ते 3 इंच वरती पाणी होतं. म्हणजे चेंडू टप्पा पडला तर जास्त बाउन्सच होत नव्हता. आणि दोन्ही इनिंगमध्ये आपण हे चित्र बघितलं होतं. गावराई विरोधात होडावडे हा सामना बघितला आणि बलाढ्य होडावडे संघाला गावराई संघाने मात दिली होती, पराभूत केलं होतं आणि तो सामना जिंकला होता. तर म्हणजेच काय तो होडावडे संघ सुद्धा आतापर्यंत दुसरा क्रमांक त्यांनी पटकावला आहे आणि बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला या संघाने सुद्धा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. पण या मॅचमध्ये काय होणार आहे, योगेश तू खूप चांगलाही उल्लेख केला, या मॅचमध्ये काय होणार आहे की एका संघाचं स्वप्न पूर्ण होईल, जो चॅम्पियन ठरेल, पण दुसऱ्या संघाला मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावरच इथे मात्र मानांकन मिळेल. मॅच आपण सुरू करत आहोत. दोन्ही सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या मध्ये पोहोचले आहेत. जसं आपण पहिल्या दिवसापासून उल्लेख केला आहे की जर पाऊस नसेल तर विकेटवर तुम्हाला 2 बादली पाणी ओतण्याची मुभा असणार आहे. एकदा का पाणी ओतलं त्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडखानी कुठलाही खेळाडू करणार नाहीये, फलंदाज नाही की गोलंदाज पण नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तसं जर आढळलं तर ताबडतोब तुम्हाला पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. यावर आपण बघितलं एक प्रेक्षणीय लढत, एक मैत्रीपूर्ण सामना जो खूप चांगला रंगला. एक चांगली संकल्पना घेऊन या मयूर चषकाच्या माध्यमातून राजू बालेकर यांची ही संकल्पना जी होती आणि त्यामध्ये दोन्ही संघांनी अजिबात निराशा न करता दर्जेदार खेळ केला. म्हणजे त्यांच्या खेळाला, त्यांच्या नावाला साजेसा असा खेळ बघायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये मुंबई लेजेंड्सने मात्र चांगली बॅटिंग केली. शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकून राहिलेला, टिचून बॅटिंग करणारा एक चिवट फलंदाज, मुंबई क्रिकेटची जी ओळख आहे चिवट फलंदाजी, ती आपल्याला योगेश वैद्य याच्या बॅटमधून बघायला मिळाली. आघाडीला आला होता, नॉट आऊट राहिला, 26 चेंडू 46 धावांची खेळी करून आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या निश्चित त्यांनी रचून दिली. आता मात्र लक्ष लागलंय सगळ्यांचं या मयूर चषकाचं अंतिम फेरीकडे. बोली मार्कवर बबल नाईक, स्ट्रायकिंगला समोर वेंगुर्लेकर. पहिला चेंडू प्रचंड वेग, व्यवस्थित टायमिंग करू शकत नाहीये आणि पंचांचा इशारा तो इथे लेग बाईसचा. एका धावेने धावफलक उघडला जात आहे लेग बाईसच्या म्हणजेच एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. समीरच्या सोबत आला आघाडीला म्हणजेच वासुदेव गावडे. तिरोडे जवळजवळ अर्धा पण बघतो त्या ठिकाणी पूर्ण संघाला, पूर्ण गावाचा सपोर्ट मिळालाय आणि त्या ठिकाणी आपण बघतो त्या तिरोडे गावचे सरपंच सुशील गावडे यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. फुल लेंथ आहे, ऑन ड्राईव्ह, एज घेऊन चेंडू मागे येतोय निघून. पंचांचा डिक्लेअर झोन मधला एक धावेचा इशारा. थँक्यू बंटी. एका धावेने धावसंख्येत होते ती भर. पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, ऑनसाइड पुलचा फटका, चेंडू हवेमध्ये, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने आणि जबरदस्त हिट, षटकार. खूप चांगलं टायमिंग या चेंडूवर आणि वासुदेव गावडेच्या बॅटून हा फटका. ज्या वासुदेव या स्पर्धेमध्ये खूप चांगलं एंटरटेन केलं होतं, चांगली बॅटिंग केली होती, त्याने मात्र हा अप्रतिम फटका दाखवला आपल्या बॅटमधून. हो चेंडू तो उंच आहे, बघायचंय. वाईडिश लॉंग ऑनला कोणीच खेळू जवळपास नाहीये. बॅक टू बॅक 6, गुड स्टार्ट. 2 उत्तुंग षटकार आणि धावसंख्येने वेग पकडलाय. पहिल्या षटकामध्ये बबल नाईकच्या विरोधात आक्रमण होत आहेत आणि 2 षटकाराच्या मध्ये धावसंख्या 14 धावा धावफलकावर.
हा चेंडू जास्त बाउन्स होते, जास्त उशी होते मिळते या चेंडूला आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 15. पहिलं षटक मार्गस्थ आहे अंतिम सामन्यातलं. थोडासा लेग ब्रेक चेंडू होता, थोडासा फिंगर रोल केले होते, थोडंसं गती कमी केली होती या चेंडूच्या भोवती आणि या चेंडू मोठा फटका येत नाही अजिबात. आपण बघतो बॅक टू द बॉलर सरळ चेंडू आता तो बबलच्या हातामध्ये. हा चेंडू बघू शकतो त्या ठिकाणी दाजी नाईकने प्रयत्न निश्चित कसोशीचे केले तो झेल घेण्यासाठी. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मागे निघून गेला, तोपर्यंत षटक समाप्त होत आहे आणि एका षटकाचा खेळ समाप्त होते. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला या संघाने धावसंख्या नोंदवली ती 15 विदाउट एनी लॉस. 6 षटकांचे सामने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण हे चित्र बघितलंय. प्रत्येक सामना 6 षटकांचा व्हावा हा अट्टास राजू बालेकर यांचा होता, त्यांच्या पूर्ण कमिटीचा होता, पूर्ण टीमचा होता. त्यांचा त्याबद्दल आपण खरंच धन्यवाद व्यक्त करूया. खूप चांगली कामगिरी प्रत्येकाची या स्पर्धेमध्ये राहिली आहे. ही स्पर्धा आयोजित करत असताना सिद्धू परब येतोय बॉलिंग मार्कवर. मंदार मटकर, तुषार सकपाळ, स्वप्नील सावंत, विनोद लाड, अमित काराणे, मकरंद सावंत, अनिल धोंडू माने, साई भालेकर आणि या वास्तूचे जागा मालक म्हणजेच काराणे बंधू अक्षय गावडे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हुक करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकत नाहीये आणि चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अक्षय गावडे, प्रवीण मिडवावकर, आम्ही कट्टेकर बंधू या सर्वांचे खरंच हृदयाच्या अंतकरणात आभार आहे. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन यांच्या माध्यमातून बघायला मिळालंय. स्लाइस करायचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू थेट पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक डॉट. सिद्धू परब षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते प्रायोजक tenniscricket.in, हॉटेल गंगाई हॉलिडे रिसॉर्ट, त्याबद्दल योगेश दळवी यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. अनितदादा पाटकर, मटकर ज्वेलर्स, महादेव आत्माराम मटकर ज्वेलर्स यांचा सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. हो चेंडूबद्दल दिशा चेंडू मागे येतो निघून फाईन लेग मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी आणि त्याचबरोबर कसालचे सचिन परब यांचा सुद्धा आम्ही इथे आभार इथे व्यक्त करतो. खूप धन्यवाद. सचिन परब साहेबांचे इथे आगमन झाले. विनंती आहे सचिन परब साहेबांना की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. ओ पुलचा फटका या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. बघा खास करून या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राजू बालेकर आपण इथे इन्व्हाइट करतायत, त्यामुळे विनंती आहे सचिन परब यांना की आपण प्लीज येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. मोर स्पोर्ट चषकाच्या माध्यमातून आपण चौथा कॅमेरा जो बघतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच tenniscricket.in, गौरव सावंत आणि आमचे जाधव भाऊजी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात कॅमेरामध्ये, ज्यांच्या नावाने आपण ही पुलचा फटका स्क्वेअर लेग मध्ये. पण क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये, जे नाव या ब्रँडचं आहे मयूर जाधव, त्यांचे पिताश्री आमचे भाऊजी सुभाष जाधव. 18 विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. वासुदेव गावडे 13 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार. समीर एक सँड बाय रोल इथे प्ले करतोय त्याच्यासोबत. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, गुडलेनचा खूप चांगला वापर केला चेंडूवर. अवाक्याच्या बाहेर वासुदेवच्या आणि चेंडू थेट विकेट किपर दाजीकडे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण बघतो ती 18-9 ची सरासरी मेंटेन केली आहे आणि अजूनही मैदानावर 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघतोय. त्यामध्ये प्रत्येक आपली भूमिका खूप चांगली बजावली आहे. त्यामध्ये ओमकार सावंत आहे, अजित आसरेकर आहे. कालच्या स्पर्धेत आपण बघितलं की त्या ठिकाणी विघ्नेश प्रभू आणि आता मात्र टेक्निकल टीममध्ये आपण बघतो त्या ठिकाणी गौरव सावंत. बॉलिंग मार्कवर विशाल नाईक. थँक्यू राजू साटम, लॉईड, खूप खूप धन्यवाद. आज खास करून ही मॅच बघण्यासाठी खूप लांबून प्रवास करून ते आले होते. सध्या गावातच ते साई काय बांदिवडे येथे. पुलचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला 2 तिथे मात्र अप्रतिम फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीप मध्ये विनय कडून. मोर स्पोर्ट चषक अंतिम दिवस.
ओव्हर नंबर 3 इनसाइड दुसऱ्यांदा चूक झाली आहे. दुसऱ्यांदा झेल सुटला एसटीच्या मागे दाजी नाईक कडून. गोशांकी क्षेत्रात चेंडू त्यातून निघून एकदा तिथे मात्र मिळते फलंदाज वासुदेवला. बघायचं आहे मिळालेल्या जीवदानाचा फायदा तो कशा प्रकारे उचलणार, कारण दोन्ही जीवदानं आपण बघतो एसटीच्या मागे दाजीनेच दिली त्याला. 20 विदाउट लॉस इन थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अंतिम फेरीचा हा सामना. एक्स्ट्रा बाउन्स, जास्त चेंडू उंच जातोय. बॅट्समॅनच्या डोक्यावरनं पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 21 धावा. बघायचं आहे या सामन्यामध्ये कुठल्या संघाचं पारडं जड होणार, कुठला संघ दबाव स्वीकारून दबाव झेलून मात्र चांगली बॅटिंग करून चांगली गोलंदाजी करून या सामन्यावर वर्चस्व निर्माण करणार. पुढचा चेंडू फुल करायचा प्रयत्न होता. टायमिंग होऊ शकत नाही या चेंडूवर. 1 फॉर द ओव्हर, 2nd फॉर द ओव्हर असं मी म्हणेन, जो पंचांनी इशारा दिला गोलंदाजला. विशाल नाईक आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलं आहे. मागचे 3 चेंडू फक्त 3च धावा त्याने खर्च केलेले आहेत. ड्रॉप अगेन. तिसरा झेल. आज नशीब बलवत्तर आहे वासुदेव गावडेचं. तिन्ही झेल एसटीच्या मागे सुटलेत एकाच खेळाडूकडून, दाजीकडून. बघायचं 3 जीवदानाचा फायदा वासुदेव गावडे कशा प्रकारे उचलेल. या पूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट खूप चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये, चांगली बॅटिंग केली आहे वासुदेवने. या अगोदर सुद्धा खूप चांगला खेळ केला आहे. आतापर्यंत 77 धावा त्याने कुठल्या त्या अगोदर या स्पर्धेच्या माध्यमातून 4 सामन्यामध्ये. विशालचा पुढचा चेंडू. बॅक टू द बॉलर. समोर ऑफर केला फटका, व्यवस्थित एलिव्हेट करू शकला नाही. हा फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करून फेकेल तोपर्यंत एकच धाव मिळाली, ती म्हणजेच वासुदेव गावडेला. 6 षटकांच्या सामन्यामध्ये टेम्परामेंट इम्पॉर्टंट आहे, पण तेवढा आक्रमक खेळ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जर धावा कमी येत असेल तर सेट बॅट्समनला अटॅक करावा लागेल, बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत दोन्ही फलंदाज अबाधित आहे, म्हणजेच काय तर एकही विकेट गमावली नाही आहे बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला या संघाने. चेंडू मध्ये अप्परकटचा फटका. चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाजी मात्र एकदा तिथे पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पंचांचा डिक्लेअर झोनमधला एका धावेचा इशारा. फक्त एकच धाव. कोशांकी क्षेत्रात चेंडू निघून मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवर धावसंख्येत भर. दोन्ही पंच आपली जागा आता एक्सचेंज करतात, म्हणजेच काय तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस 7.67च्या गतीने धावाले त्या 23 धावा धावफलकावर. प्रथम क्रमांक रोख रुपये 50,000 आकर्षक भव्य दिव्य मयूरस्पोर्ट चषक. द्वितीय क्रमांक रोख रुपये 25,000 आणि आकर्षक भव्य दिव्य मयूरस्पोर्ट चषक. तृतीय चतुर्थ क्रमांक पारितोषिक समान आहे, रोख रुपये 5,000 आकर्षक भव्य दिव्य चषक. आणि त्यानंतर मालिकेसाठी 3,333 उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सुद्धा पारितोषिक आहे, म्हणजेच प्रत्येकी 2,222 रुपये. पूर्ण प्रकारचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. सिद्धू परब आतापर्यंत 3 षटकांमध्ये ओपनिंग बॅट्समनला थोडंसं थांबवून ठेवलंय. 2 फक्त मोठे आपण षटकार बघितलेत, तेच वासुदेव गावडेच्या बॅटमधून. हो, टायमिंग होत नाही या चेंडू. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तिथे झेलचा प्रयत्न सुरू आहे आणि हो, झेल पकडलाय. 2 षटकार मारल्यानंतर बराच वेळ ग्राउंडवर स्ट्रगल करत होता वासुदेव गावडे. 3 झेल सुटले सुद्धा होते, पण त्याचा काही फारसा फायदा तो उचलू शकला नाही. बघू शकता हा चेंडू आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये. सुजित सावळने मात्र हा झेल फिनिश केला. दोन षटकार मारले आणि जर डॉट बॉलची संख्या जर आपण बघितली तर जवळजवळ 1 षटक निर्धाव खेळलाय वासुदेव गावडे. 1 डाऊन बॅट्समन, इम्पॉर्टंट ॲसेट, अत्यंत महत्त्वाचा खेळाडू या संघाचा, महत्त्वाचा ॲसेट गणेश कुबल बॅटिंगसाठी उतरतोय. या स्पर्धेचे 2 निमंत्रित इन्फ्लुएन्सर आमच्या एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून खूप जवळीने मॅच एन्जॉय करत आहेत. मालवणी लाईफचे लकी कांबळी आणि तात्यांचा मालवणचे लारा मयेकर. तेवीस वर 1 ओव्हरपिच होता. बॅक टू द बॉलर. थेट खेळाडूच्या हातामध्ये, सिद्धूच्या हातामध्ये डॉट बॉल. कंजूस गोलंदाज आहे सिद्धू. आतापर्यंत 8 चेंडू त्याने या इनिंगमध्ये, या मॅचमध्ये फेकलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यांनी 1 विकेट आपल्या नावावर केली आहे.
तो सिद्धू. एज अँड ड्रॉप, फोर्थ कॅच ड्रॉप. सरप्राईज. 4 झेल आतापर्यंत सोडलेत एसटीच्या मागे. सरप्राईज सरप्राईज. प्रत्येकाला आता प्रश्न पडला असेल किंवा अशा प्रकारच्या रील व्हायरल होतील बऱ्याच वेळा, मला असं वाटतं संध्याकाळपर्यंत. दाजी नाईकने एसटीच्या मागे सोडलेले 4 झेल आणि स्वतः दाजी त्या ठिकाणी मिश्किल हास्य दाखवतोय. 23 धावा एक गडी बाद. पुढचा चेंडू, पुढचा फटका, पण क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये लॉंग ऑफला चेंडू जातोय निघून. दिव्य धावा मिळते फक्त 1. आतापर्यंत 2 आक्रमक फटके आपण 2 षटकारच आतापर्यंत बघितले त्या स्पर्धेमध्ये, या इनिंग मध्ये खास करून. धावसंख्या 24-24. पुढचा चेंडू पुन्हा सिद्धू, राऊंड विकेट. स्ट्रेट बॅटने हा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, थोडासा फंबल त्या ठिकाणी. फक्त 1च धाव मिळते या चेंडूवर. आक्रमण करायचा प्रयत्न सुरू आहे, पण आता आपण बघतो त्या ठिकाणी अजून यांचा 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकात चांगली बॅटिंग करावीच लागेल, कारण धावसंख्या जेमतेम आपण बघतोय 25 धावा. काल आपण अशीच एक परिस्थिती आपण जर बघितली, जो संघ आता बॅटिंग करतोय त्याच संघाची आपल्याला जवळजवळ बघायला मिळाली होती. 27 वर 4 गडी बाजारते 4 षटका घेऊन. त्यानंतर आपण बघितलं की दीपू गिरपने येऊन शेवटच्या टप्प्यात आक्रमण जे केलं आणि त्यानंतर बराच वेळ खेळपट्टीवर टिकून राहिला वासुदेव गावडे. या 2 बॅट्समनच्या जोरावर या संघाने एक चांगली मजर मारली आणि त्या धावसंख्येचा पाठलाग बेळगाव संघाकडून झाला नाही. लेफ्ट आर्म अगेन विशाल नाईक. चेंडू कव्हर्समध्ये. प्रयत्न जोरदार सुरू आहेत, आक्रमण जोरदार सुरू आहे. तिथे मात्र मिसफील्ड. फटका जणू काही चटका लागला, चेंडू सीमारेषे बाहेर निघून गेलाय आणि मिळाला तो चौकार. खूप वेळानंतर मोठा फटका, म्हणजेच काय आपण बघतो की 2 षटकांनंतर आला पहिला चौकार समीर वेंगुर्लेकरच्या बॅटमधून. $29 लॉस ऑफ 1. उंच तर गेलाय, चित्ररक्षक आहे जवळ, ठेवला त्याला जेलसाठी. बघायचं तिथे तो जेल स्वीकारेल का, आणि जेल ड्रॉप. कॉन्सन्ट्रेशन नाहीये, एकाग्रता नाहीये. चेंडूच्या खाली आला होता, चेंडू ग्रीप होत नाहीये आणि दरम्यान झेल सुटल्यानंतर 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. म्हणजे कित्येक सारे झेल. एसटीच्या मागे 4 आणि आता मात्र सुटला अजून एक झेल, म्हणजे आतापर्यंत 5 झेल सुटलेत या इनिंग मध्ये. नशीब बलवत्तर आहे, त्याचा फायदा उचलावा लागेल, कारण धावा थोड्याशा कमी पाहायला मिळतात, थोड्याशा कमकुवत बघायला मिळतात या 5व्या षटकामध्ये. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. पुरकरचा प्रयत्न, टायमिंग होत नाही या चेंडूवर. गुफणीसारखी बॅट वेगाने फिरली होती. समीर स्वतःवर नाराज होतोय आणि समीर सुद्धा आपण बघतोय की इक्वेशन रन बॉल. 12 चेंडू आतापर्यंत 12 धावा त्याने केल्यात. एज अँड ड्रॉप अगेन. 5वा झेल. 5वा झेल ड्रॉप होतोय एसटीच्या मागे दाजीकडून. या झेलने तर कमालच केली. याच्यामध्ये 4 झेल त्याने 2 हाताने सोडले, हा 1 हाताने सोडला होता. जीवदान आणि फक्त जीवदान मिळत आहेत. वासुदेव मिळाली 3, समीरला 1 आणि गणेशला 1. 32 लॉस ऑफ 1. वी आर इन द 5th ओव्हर. अजूनही मैदानावर 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचे काय टार्गेट सेट केलं जाईल वॉरियर्स कडून. लांबून खेळायचा प्रयत्न, खूप लवकर शॉट अटेम्प्ट केलाय. टायमिंग करू शकत नाही. चेंडू थेट विकेट किपरकडे. बॅटला स्पर्श न झालेले चेंडू बरोबर दाजीच्या हातामध्ये येत आहेत. लास्ट टू गो. ऑनसाइडला प्लेस केलाय. अंतिम सामना सुरू आहे मैदानावर. अजून 1 षटकाचा खेळ. 2 धावांपर्यंत सुरू आहे. चेंडूची फेक होईल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतोय तो समीर आणि या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या झाली ती भर धावसंख्यात 34 धावा धावफलकावर. 34. मॅच खेळून जेवणाचा आस्वाद घेऊन आता मात्र प्रत्येकाचा खेळाडू थोडासा फेरफटका करून येणार. शंतनू गायचूर यांनी मात्र शेवट षटकात मात्र कमालच केली. अप्रतिम गोलंदाजी केली. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही प्रकारचे चेंडू एकाच ग्रीपवर तुम्हाला बघायला मिळाले आणि सामना असं वाटत होतं की कुठेतरी सिंधुदुर्ग लेजंडच्या बाजूने झुकतोय की काय, आणि तो सामना अक्षरशः खेचून आणला गोलंदाजीवर. आणि त्यामध्ये अजून एक ट्विस्ट म्हणजे ऋषिकेश वैद्य यांची गोलंदाजी.
स्टंपिंगची मिळालेली विकेट आणि तिथून मात्र सामन्याला कलाटणी भेटली. हो, पूल करायचा प्रयत्न होता. पप्पने सुद्धा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 विकेट्स मिळवलेले आहेत 4 सामन्यांमध्ये. चेंडू मध्ये मिस टाइम, जवळपास खेळाडू कोणी नाहीये, नो मॅन स्टँडमध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत 2 धावा समीर सहज गती इथे पूर्ण करतोय. अंतिम फेरीमध्ये दबाव दोन्ही संघांवर आहे, कारण यावर्षी क्रिस्टल ट्रॉफी त्यांना उचलायची आहे, त्यामुळे निश्चितच त्यांना भरपूर मेहनत घ्यावी लागणार. आणि मोरी स्पोर्टची पहिली किंवा इवन जसं बऱ्याचशा संगणकांनी जेव्हा टॉस झाले तेव्हा आवर्जून त्यांनी उल्लेख केला. हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, झेलची संधी, शेतशे चेंडूच्या खाली सिद्धू, गुड कॅच, एक्सलेंट कॅच. अचूक कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता खूप चांगली होती आणि त्यानंतर आपली बघायला मिळते ग्रीप चेंडूच्या भोवती. गुड फिनिश. सिद्धू परबने अप्रतिम झेल तिथे टिपलाय. आणि पावसाळा क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर आवर्जून बऱ्याचशा कॅप्टननी हा उल्लेख केला की क्रिस्टल ट्रॉफी अशा कमी पारितोषिकांच्या स्पर्धेमध्ये बघायला मिळत नाही, पण तो मात्र प्रयत्न मोरी स्पोर्ट चषकाच्या माध्यमातून राजू बालेकर यांनी केलाय. 50,000ची क्रिकेट स्पर्धा आणि पण आपण क्रिस्टल ट्रॉफी बघतो, सगळ्यांसाठी क्रिस्टल ट्रॉफी आहेत. 4 क्रमांक क्रिस्टल ट्रॉफीज आहेत. बॅटिंगसाठी दीपू गिरप, हार्ड हिटर बॅट्समन, पिंच हिटर, हार्ड हिटर इन द स्लॉग ओव्हर. लास्ट 3 बॉल टू गो. 3 चेंडू शिल्लक आहेत निर्णायक षटकातले. हाताने चेंडू सुटलाय. पंचांकडून आतापर्यंत कुठलाही इम्पॅक्ट नाही, कुठलाही कॉल नाही आहे. आता मात्र त्यांनी डेड बॉल कॉल केलाय. इव्हन जर तो चेंडू जर पिच किंवा पिचिंग झाला असता किंवा विकेटवर पडला असता तर थोडं चित्र काहीतरी वेगळं असतं. अंपायरच्या मागे एका बाईकची ॲक्टिवाची गाडीचा लाईट चालू तर ती लाईट प्लीज बंद करावी. थँक्यू. स्लोअर वन आहे. गतीमध्ये परिवर्तन, समोर गेला, उंच गेलाय. बघा तिथे शतशक दूरवरनं येतोय. झेलचा प्रयत्न सुरू, गुड कॅच. विशाल नाईक दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे आउटफील्ड मध्ये. सिद्धू परबने अप्रतिम झेल टिपला. नंतर विशाल नाईकने अजून एक झेल तिथे मात्र फिनिश केला आणि 2 अप्रतिम झेलच्या दरम्यान त्या ठिकाणी 2 फलंदाज, मोठे फलंदाज बाद होत आहेत. दीपू गिरप बॅक टू डग आउट अँड न्यू बॅट्समन राजन केरकर. पुढचा चेंडू, हो गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगला चेंडू. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते ती राजन केरकरला, त्याला तंबूत परतावं लागेल. विकेट डाऊन. 40च्या आतमध्ये सध्या आपण धावसंख्या बघतोय. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय त्या ठिकाणी साई परब. मोजकेच काही चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि अशा मुवमेंटला लास्ट बॉल, शेवटचा चेंडू बघायचा आहे 40च्या पलीकडे की 40च्या अलीकडे. किती धावींवर समाधान मानावं लागेल. पूल करायचा प्रयत्न, टायमिंग होऊ नाही त्या ठिकाणी. चेंडू मागे निघून जातोय आणि चेंडू कव्हर करेपर्यंत धावून ते घेतात तिथे पूर्ण केली. पंचांचा 22चा इशारा, म्हणजेच काय धावसंख्या थांबली ती 6 षटकांच्या अखेरीस 37 धावा धावफलकावर आणि 38 धावसंख्येचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी साई माऊली तिरवडे होडावडे या संघासमोर. सहा षटकांमध्ये टिचून मारा, खूप चांगली गोलंदाजी. बॅटिंग आपण जर बघितली तर समीर वेंगुर्लेकर खूप वेळ खेळपळ टिकून होता, पण धावा कुठल्या ते 13. वासुदेव गावडे 2 षटकाच्या मध्ये धावसंख्या 15 त्यांनी कुठली. त्यानंतर गणेश कुबल जेमतेम 3 धावा आपल्या संघासाठी करू शकला.
दीपू गिरप आज काही जास्त काही इम्पॅक्ट नाही आहे, पण त्या ठिकाणी बघतो की तो फलंदाज बाद झाला. आपण बघू शकतो बॅटिंग कार्ड आणि साई परब नॉट आउट राहिला, 1 चेंडूत 1 धाव. त्यानंतर दीपू गिरप 0 आणि राजन केरकर काहीच करू शकला नाही, तो बाद झाला. बॉलिंग कार्ड बघताय बबल नाईक 1 षटक 14 धावा, काहीच विकेट नाही आहे. सिद्धू इम्प्रेस केला दोन्ही या षटकामध्ये, दोन्ही षटकांमध्ये 2 षटकं अवघ्या 5 धावा 1 विकेट. विशाल नाईकने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली, 2 षटकं 14 धावा आणि काही विकेट नाही आहे. पप्पू गिरप पप्पू गोलंदाजी मार्गावर 1 षटक 3 धावा आणि 3 विकेट्स, सगळ्यात इम्प्रेसिव्ह स्पेल. 1 रनआउट त्यामध्ये 2च विकेट त्याच्यामध्ये आहे असं मी काउंट करेन तिथे. आणि 38 धावांचं तर लक्ष आहे. बॉलिंग कार्ड आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला आणि या ठिकाणी बघतो की 38 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ रन बॉल इक्वेशन तुम्हाला मैदानावर बघायला मिळत आहे आणि बघायचं आहे धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, की पहिल्या इनिंगमध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजांनी अटॅक केला होता, धावसंख्या थांबवली होती आणि तशाच प्रकारची गोलंदाजी बघायला मिळेल का. एक चांगली लढत प्रेक्षकांना अपेक्षित आहे आणि बघूया तो सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय की सामना एकतर्फी होतोय. थोडीशी विश्रांती घेतो आणि त्याचबरोबर प्रायडिशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोडलं जाईल. पण पुन्हा एकदा चौथ्या पर्वामध्ये मयूर स्पोर्ट्सच्या वतीने या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. निश्चितच राजू बालेकरांचा आम्ही आभारी ते व्यक्त करतो आणि खूप चांगलीच संकल्पना त्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आपल्याला बघायला मिळते. त्यांच्यासुद्धा आम्ही आभारी ते व्यक्त करून माझ्या पूर्ण टीमचे आभारी ते व्यक्त करतो. tenniscricket.in आभारी ते व्यक्त करतो. आमचे 3ही पंच बंटी केरकर, उमेश मांजरेकर, त्याचबरोबर नितीन जबडे यांचेसुद्धा मी आभारी ते व्यक्त करतो. खूप सुद्धा त्यांनी चांगली भूमिका बजावली आहे. आमच्या पूर्ण कमिटीचे आभारी ते व्यक्त करतो ज्यांनी मात्र ग्रासरूट लेवलला अप्रतिम कामगिरी. कारण सहसा आपण बघतो मुंबईमध्ये स्थायिक आहेत ते म्हणजे राजू बालेकर मुंबईमध्येच असतात, पण इकडची सगळी जबाबदारी पार पाडणारी मंदार मटकर, तुषार सकपाळ, स्वप्नील सावंत, विनोद लाड, अमित काराणे, मकरंद सावंत, अनिल धोंडू माने, साई भालेकर, या जागेचे जागा मालक काराणे बंधू, अक्षय गावडे, प्रवीण मिडबावकर, आम्ही कट्टेकर, या सर्वांचे मनपूर्वक आभार. कारण त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो आहे. पुरस्कर्ते आमचे या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते tenniscricket.in, हॉटेल गंगाई हॉलिडे रिसॉर्टचे योगेश दळवी, आनंददादा पाटकर आणि मटकर ज्वेलर्सचे आपण इथे आभारी ते व्यक्त करूया. म्हणजेच महादेव आत्माराम मटकर यांच्यासुद्धा मी सर्वांचे आभारी ते व्यक्त करून तुर्तास थांबतो. इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया मालवणीचा तडका, मालवणी कॉमेंटर या पुढच्या इनिंगमध्ये बादल चौधरी यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. माझ्याबरोबरने बादल चौधरी सर आहेत ज्यांनी मालवणी भाषेला जगप्रसिद्ध केलं असं हे नाव. प्रसाद परब सरांना आपण ऐकत होतात. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात जर पाहिलं तर फायनल मॅच आणि सिंधुदुर्ग आणि मुंबईची मॅच ज्यांनी पाहिली तो कोण विसरेल. म्हणजे लिजेंड असतात ते आज आपल्याला इकडे पाहायला मिळालं आणि दर्जेदार क्रिकेट त्यांचंही पाहायला मिळालं. आणि आता राजू बालेकर सरांचं आम्ही कौतुक करू कारण त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्पर्धेला एक वेगळी उंची लाभली. पावसाळी क्रिकेटमधील कोकणातला वर्ल्ड कप या स्पर्धेला म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर गेली आहे. बादल सर, एका वेगळ्या उंचीवर जात असताना स्थानिक खेळाडूंना प्राधान्य दिलं हे सर्वात महत्त्वाचं. मी पहिल्याच दिवशी उल्लेख केला, राजू बालेकर सर पहिल्या वर्षीसुद्धा 1 लाखाची स्पर्धा भरू शकले असते, ती व्यावसायिकसुद्धा ठेवू शकले असते, परंतु त्यांनी 15,000 25,000 अशी सुरुवात केली जेणेकरून स्थानिक खेळाडूंना समावेश त्याच्यामध्ये होईल, त्यांना एंट्री फी भरता येईल, त्यांना क्रिकेट खेळता येईल. या पद्धतीची सुरुवात केली गेली आणि आता हळूहळू ही स्पर्धा ग्रीप घेऊ लागलेली आहे आणि एक वेगळ्या उंचीची होऊ लागलेली आहे. काय म्हणाल सर? अगदी बरोबर चंदू सर. एखादी खुली राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा भरवणं राजू भालेकर सरांसाठी कठीण कधीच नव्हता. मात्र माझ्या या कट्ट्याच्या कारण्यावाडीच्या मैदानावरून माझ्या जिल्ह्याचे खेळाडू मोठे होय, त्यांना संधी मिळा होई आणि त्यांनी बाहेर जाऊन बाहेरची मैदानं गाजव होई या भावनेतून सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित त्यांनी स्पर्धा ठेवली. गतवर्षी सुद्धा बरेचसे संघ आतुर होते या स्पर्धेत खेळण्यासाठी जिल्ह्याच्या बाहेरचे आणि दुर्दैवान नाईलाजान भालेकर साहेबांका त्यांना नकार देऊचो लागलो. ह्याचं कारण जर माझ्या स्पर्धेचा उपयोग माझ्या जिल्ह्यातल्या खेळाडूंका झालो नाही तर त्या स्पर्धेचा उपयोगच काय. आणि खराच भालेकर सर अगदी मनपूर्वक आभार असत. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातले खेळाडू व्यावसायिक दर्जाचा रेनी क्रिकेट खेळाक लागले आणि म्हणान बबल नाईक जाऊन मुंबई गाजवता आणि सोहेल शेख गाजवून रत्नागिरी सुद्धा येता. आणि भालेकर सर या तुमच्याच माध्यमातून सलग 4थ्या पर्वामध्ये आपण भेटतो. 2ऱ्या पर्वाचा उपविजेतो संघ अर्थातच होडावडा आणि 3ऱ्या पर्वाचा उपविजेतो संघ बॉथम वॉरियर्स आणि हे 2 संघ आपल्या पहिल्या चॅम्पियनशिपसाठी मैदानावर. 38 धावांचं लक्ष. साई माऊली तिरवडे होडावडा संघाचं सलामीवीर विठ्ठल नाईक उर्फ बबल.
तिरवडे संघ प्रायोजित करणारे तिरवडे गावचे उपसरपंच सुशील गावडे साहेब हे सुद्धा मैदानावर उपस्थित असत आणि दुसऱ्या बाजून बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचे संघ मालक बॉथम अल्मेडा यांचे भरभरून शुभेच्छा या टीम बरोबर असत. टॉस जिंकान घेतलं फिल्डिंगचा निर्णय आणि बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाक रोखून धरला फक्त 37 रनसात. 38 धावांचा एक सीमित लक्ष असा. लक्ष जरी कमी असला तरी कमी धावांचा सामनो हो जास्त रंगतदार होता. त्यामुळे या कमी धावसंख्येच्या सामन्यात जास्त रंगत आणण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर गतपर्वाचो उत्कृष्ट फलंदाज गणेश कुबल. फास्टर वन उजव्या साईडिक टप्पो पडलो, भायल्या दिशेन वळलो. बंटी केरकर सरांचो वाईटचो निर्णय जो गणेशच्या पचनी पडलो नाही. 2 बॉलची समाप्ती, रन झाले 3. आपल्या खांद्याचा अतिरिक्त वापर, राईट हँड राऊंड द विकेट. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी एक अँगल बनवण्याचा प्रयत्न, चेंडू बाहेर टाकून कधीतरी तो आत आणायचो, कधीतरी बाहेर वळवायचो, यासाठी माहीर असणारो गणेश कुबलचो चेंडू पाण्यात पडलो, थोडं स्कीट झालो आणि उरलेला काम यष्ट्यांच्या मागे समीर वेंगुर्लेकरने पूर्ण केला. बॅटिंगमध्ये सलामीसाठी समीरने बनवलेले 13 रन, त्याला साथ दिली वासुदेव गावडेन 15 रन्सांची. गणेश कुबलने बॅटिंगमध्ये केलेली निराशा, बॅटिंगमधली अपयशी कामगिरी बॉलिंगमध्ये भरून काढण्यासाठी गणेश असा. यावेळी अजून एक बाउन्सर वापरण्याचा असफल प्रयत्न. 1 फॉर दी ओव्हर ह्यो इशारो आणि त्याबरोबर या ओव्हरीचो अजून एक वाईड बॉल. हे प्रत्येक वाईड बॉल तुमका वाचवचे लागतले कारण धावांची पुंजी खूपच कमी असा. 6 षटकामध्ये 36 बॉलमध्ये 38 धावांचं लक्ष असा. 2 वाईड बॉल नंतर थोडस चकव दिलो खरं बॅटरला. बॅटची एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या कपडावरसून घोषांकित क्षेत्र ओलांडायच्या अगोदर स्लिपमध्ये झालं फील्ड. 21 धावेनिशी धावफलक 5 रन्सावर. बबल नाईक आणि संकेत ही जोडी असा. बबल नाईक नुकतीच जयपूरची स्पर्धा ज्यांनी गाजवली, बेस्ट बॅटरसाठी 51,000 रुपयांचा पारितोषिक ज्यांनी मिळवला तो बबल स्ट्रायकर एंडवर. बाउन्सर उसळी घेणारो चेंडू. एका ओव्हरमध्ये 2 बाउन्सरची परवानगी असा आणि गोपाळने या नियमाचा पुरेपूर वापर केलो. टिपिकल जलदगती गोलंदाज सुद्धा इतकी उसळी मिळवू शकत नाही, त्यापेक्षा थोडीशी इंचवर जास्त उसळी गणेशने मिळवली. 5 बॉल समाप्त झाले. 2 वाईड टाकल्यानंतर सुद्धा गणेशचा खर्च 5 बॉलमध्ये 5 रन्सांचो. या पहिल्या ओव्हरीचा शेवटचा बॉल बबलसाठी. शपल शॉट करण्याचा प्रयत्न, जाता जाता बॅटचा चुंबन आणि यष्ट्यांच्या मागे समीर वेंगुर्लेकरने टिपलो झेल आणि त्यानंतर या दोघांची थोडीशी अनबन आणि थोडीशी मस्ती. सेलिब्रेशन तर नक्की होताला कारण ह्यो विठ्ठल माघारी परतलो. जो विठ्ठल आपल्या टीमसाठी त्या विठ्ठलासारखंच युगान युगा उभे असता, त्या विठ्ठलने निराशा केली. हे ऍक्शन रिप्ले बघा. क्रीजच्या कोणातून चेंडू टाकलेलो, क्रीजच्या कोणात पीच झालो, पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न, बॅटचा चुंबन आणि समीर वेंगुर्लेकरच्या सेफ हँड्स मध्ये चेंडूचा प्रवास संपलो. पहिल्या ओव्हरीचो खेळ संपलो आणि रन झाले फक्त 5. करूच्या असत 37, अजूनही 5 ओव्हरींचो खेळ शिल्लक. दुसऱ्या ओव्हरसाठी ऐकूया आवाज व्हॉइस ऑफ इंडिया. मराठी समालोचनाच्या जोरावर अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवले. नुकतीच हॉटस्टारवर सुद्धा मुंबई प्रीमियर लीगचं समालोचन मराठीमधून केलं आणि याचबरोबर शारजाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर जाऊन ज्यांनी मराठी कॉमेंट्री केली. मराठी कॉमेंट्रीचो ब्रँड अँबॅसेडर ऐकूया आवाज चंदू शेटे सर. धन्यवाद बादल सर. आपल्यासारखे समालोचक मित्र आम्हाला लाभले हे आमच्या आयुष्यातील मोठं भाग्यच म्हणावं लागेल. नेहमी तुमच्यासारख्या दिग्गजाबरोबर आणि खऱ्या अर्थाने एक वेगळे पण जे तुम्ही आणलं त्या समालोचनामध्ये की एक वेगळी बाब देखील पाहायला मिळाली आहे. आणि विशेष म्हणजे आपलं ऑफिस पाहून म्हणजे विविध कधी दशावतारला जाणार, कधी कुठल्या प्रोग्रामला जाणार, कधी कुठल्या फंक्शनला असणार, हे एवढं काही सोपं नाही आहे, परंतु ते बादल करू शकतात. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिकडे 5 धावा झाल्यात. कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅच रंगू शकते. हो बॉल चांगला टाकलाय परंतु त्यावर रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. या मैदानात आम्ही काय काय पाहिलंय. 6 बॉलमध्ये 5 न होताना सुद्धा पाहिलंय. मोठ्या धावसंख्या होतानाही पाहिलंय. आम्ही मेडनवर पाहिल्यात, लगातारचे 3 षटकार पाहिले, आम्ही हॅट्रिक पाहिल्या, आम्ही दिग्गज खेळाडू पाहिले, आम्ही सूर मारून कॅच पकडताना पाहिलं, कॅच सोडताना पाहिलं, आम्ही प्रेक्षकांना आनंद घेताना पाहिलं. तर खूप काही गेल्या 5 दिवसात अनुभवायला मिळालं आणि म्हणूनच या 5 दिवसांचे आम्हाला देखील वेध लागलेले असतात. कधी एकदा कोकणात येतोय.
यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दोन दिग्गजांमधील ही फायनलची मॅच. वेंगुर्ला बॉथम वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला साई माऊली तिरवडे म्हणजेच होडावडा यांच्यातील असणारी मॅच आहे. एका बाजूला बबल आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर समीर वेंगुर्लेकर आहे. एका बाजूला गणेश कुबाला आहेत तर दुसऱ्या बाजूला दाजी नाईक आहेत. अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. हो हो हो, हाई बॉल एक्सप्रेस. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. लक्ष मोठं नाहीये परंतु आम्ही प्रयत्न करणार हेच सांगतायत समीर वेंगुर्लेकर. चांगला चेंडू इकडे पाहायला मिळाला. विकेट येताना पाहायला मिळाली. खूप काही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप काही पाहायला मिळालं. पाऊस नाही पडला तर खेळपट्टीवर पाणी ओतलं जात आहे. ते पावसाळी वातावरण तयार केलं जात आहे. आज या मैदानामध्ये दस्तूर खुद्द उमेश मांजरेकर सरांना मैदानात उतरताना पाहणं वयाच्या 62व्या वर्षी याच्यापेक्षा आनंद काय असणार आहे. ज्यांनी आजपासून 38 वर्षापूर्वी भारतातील पहिली 4 व्हीलर कार रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियात जिंकली, परंतु भारतात 4 व्हीलर कार क्रिकेटमध्ये कोणी जिंकली असेल तर ते उमेश मांजरेकर. ते आज इकडे आपल्याला पाहायला मिळाले. शंतनू गायचूर असतील, अमित गोलतकर असतील, ऋषी वैद्य असतील किंवा सिंधुदुर्गातील सगळे लिजेंड त्यांच्याही नावावर एकेकाच्या नावावर 300-300 400-400 ट्रॉफ्या असतील. आणि हे सगळ्या दिग्गजांना पाहणं ही महत्त्वाची बाब आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं स्थानिक संघांना संधी दिली हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. अहो ट्रॉफी जर पाहिल्या तर एवढ्या क्रिस्टलच्या ट्रॉफ्या ज्या 5-5, 10-10 लाखांच्या स्पर्धेलाही कधी कधी नसतात तर तेही पाहायला मिळालं आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला खूप चांगला राहिला. फुलटॉस बॉल त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने जातोय खरा परंतु फिल्डर आलेले आहेत. कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅच बनवण्याचा प्रयत्न इकडे बॉथम वॉरियर वेंगुर्ला टीमचा आहे. काल अगदी दुसऱ्या मॅचमध्ये बेळगावच्या समोर त्यांची थोडीशी वाताहत झाली आणि त्यावेळेला असं वाटलं की आता हा संघ बाहेर जातो की काय. मग आला वासुदेव आणि मग त्याच्यानंतर या टीमने केलेलं कमबॅकही पाहायला मिळालं. हाय बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. कमी धावसंख्येमधील फाईट पाहायला मिळते. वेंगुर्ले एका बाजूला आहे, होडावडे एका बाजूला आहे आणि आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. म्हणजे पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 3 रन दिल्यात, 25 बॉलमध्ये 30. आणि फायनल कशाला म्हणतात, 2 बलाढ्य संघांमधील मॅचला म्हणतात. दोघांची स्ट्रेंथ मोठी असते. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच पाहायला मिळते आपल्याला. हो हो, आणखीन एक बॉल पाठीमागे जातोय. समीर वेंगुर्लेकर हा नाव नाही तर आता ब्रँड म्हणून ओळखला जाऊ लागलेले आहेत. आणखीन एक धक्का. ओव्हर संपल्या, 2 विकेट गेलेल्या आहेत या ठिकाणी 3 आणि धावसंख्या झाली फक्त 8. मॅच बनली आहे आणि ज्याची प्रेक्षकांना अपेक्षा होती, ज्यासाठी प्रेक्षक आलेत, कोणी मोटरसायकलवर आलेत, कोणी जर पाहिलं तर आपली ऑटो घेऊन आलेत, कोणी कार घेऊन आलेत, कोणी मित्राकडे लिफ्ट घेऊन आलेले आहेत, परंतु त्यांचं मात्र या ठिकाणी संधीचं सोनं किंवा ते आल्याचं चीज होतंय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या 8 झाली आहे. 24 बॉलमध्ये पाहिजे 30 आणि 3 विकेट परतलेल्या आहेत माघारी. आणि पुन्हा एकदा जाऊयात पुढच्या षटकासाठी. आपल्या सगळ्यांचा हक्काचा आणि लाडका आवाज बादल सर. धन्यवाद चंदू सर. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मराठी कॉमेंट्री ज्यांनी वलय मिळवून दिला, घाटकोपरचा रत्न, जुन्नर भूषण, अशा अनेक बिरुदावलींनी जा नाव सार्थ ठरवला. पण या सगळ्या करताना सुद्धा ज्यांचे पाय आजही जमिनीवर असत आणि अनेक वर्षांची परीक्षा घेऊन ज्यांच्या आयुष्यामध्ये स्वामिनी अवतरली, ती आमच्या लाडक्या भाचीचा सुद्धा कौतुक असा. कारण आपल्या वडिलांनी केलेलं कर्तृत्व आज जरी ते काय समजत नसत तर काही वर्षांनी जेव्हा मोबाईल ते काय समजायला लागतलो आणि तेव्हा स्वामींनी जेव्हा आपल्या वडिलांचं काम बघतलं ना, चंदू सर अभिमानान तेका सुद्धा आकाश ठेंगणा होतला. असे वडील आपणाक लाभले ज्या वडिलांचा भाग्य इतक्या थोर की त्यांच्या घरात स्वामींनी अवतरली. 8 धावा करूच्या असत 38 आणि मैदानावर जमलेली जोडी सुजित सावळ आणि त्याला साथ देताना विशाल नाईक. खरा तर विनय पावणेजी बाद झालो, बबल नाईक माघारी परतलो आणि अशा वेळी आखोड टप्प्यान गणेश कुबलने या ओव्हरीची सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये गणेश कुबलने मिळवलेली विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये समीर वेंगुर्लेकरचे 2 विकेट आणि त्यामुळे 38 धावांचा पाठलाग दिसतात इतकं सोपं नाही असा या जणू काय सांगितला बॉथम वॉरियर्सने होडावडा टीमला. यावेळी चेंडू भरकटलो डाव्या एसटीच्या बाहेर. हो 3रो वाईड बॉल असा गणेश कुबलचो. अगदी मालवणी कोकणीत जर सांगायचा झाला तर घरचा झाला थोडा आणि व्याहान धाडला घोडा. ह्या घोडा महागडा ठरताला कारण आधीच घरचा थोडा असा. 38 पाठलाग 3रो वाईड गणेशो टाकलेल्या 7 बॉलमध्ये
9 धावफलक आणि त्यामुळे लक्ष आता अजून थोडा मोठा बनलेला. करंट रन रेट 4.15 विचार करण्यासारख्या. यावेळी टप्प पडलं अपस्टमच्या बाहेर. अनइवन बाउन्स मिळवत चेंडू समीरच्या सेफ हँड्समध्ये. अजून एक डॉट बॉल. गणेश कुबलच्या या ओव्हरीत वाईडचं फक्त सिंगल इलो. 9 धावफलक असा 2 बॉल या ओव्हरीचे समाप्त झालेत. राईट हँड राऊंड द विकेट या बॉलिंग मार्कवर सोन आगोकी गोलंदाजी करताना गणेश. यावेळी चेंडू शरीराच्या अगदी निकट योग दिलो. चेंडूवर नजर शेवटच्या क्षणापर्यंत ठेवली. डेलिकेट टच केलो आणि गली रिजन मध्ये डीप थर्डमॅनच्या दिशेने एक सिंगल मिळवलो. सुजित सावळ या नावाचा कर्तृत्व किती असा या शब्दात सांगणं कठीण. मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये नो चान्स कारिवडे या टीम कडून खेळताना होडावडा टीमने जिंकलेली चॅम्पियनशिप आणि या चॅम्पियनशिपची आठवण सुद्धा नक्की येतली कारण त्या स्पर्धेत गाजलेलं नाव असा सुजित सावळ. आज अपेक्षांचा ओझा सुजितच्या खांद्यावर आणि सुजितच्या बॅटवर. आणि त्याच दरम्यान मोठ्या दुखापतीतून सावरत असताना सुद्धा सातरी भद्रकाली आरोंदासारख्या मानाच्या स्पर्धेत मालिकावीरचा किताब घेऊन परत एकदा आपला नाना कणकणीत वाजवणारे गणेश कुबल. अशा 2 दिग्गज खेळाडूंच्या दिग्गज नामवंत तुल्यबळ संघांमध्ये ही ग्रँड फिनाले असा. 2023चा उपविजेतो हडावडा संघ, 2024चा उपविजेतो बॉथम वॉरियर्स आणि या 2 टीम मधलो खैचो संघ आज आपला स्वप्न जा अपुरा राहुला काही वर्षांपूर्वी ता पूर्ण करतलो. अजून एक फास्टर वन. ज्या प्रकारे चेंडू येऊन बॅटच्या स्टिकर एरियाकडे आणि हँडल एरियाकडे आदळतात यावरसून लक्षात येतला गणेश कुबल काय आग ओकी गोलंदाजी करता. या एकेरी धावेनिशी धावसंख्येत झालेला बदल. 13 धावफलक. दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल जो घालतलो भैरवी. चंदू सरांनी दशावताराची आठवण करून दिली. चंदू सर मी लय नशीबवान असाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं दशावतार, भजन, कीर्तन, चपई नृत्य या सगळ्या माका जवळून बघूक मिळाला, त्याचा निवेदन करूक मिळाला आणि त्यामुळे मालवणी कॉमेंट्री करण्याची माका संधी मिळाली आणि त्याच्यात थोडा यश सुद्धा मिळाला. 13 धावा 3 विकेट ही सध्याची स्थिती. 38 पाठलाग आणि दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. विशाल नाईकची एज. एक सिंगल फक्त जोपर्यंत समीर अडवतलो थ्रो करतलो. एकेरी धावेनिशी 7 धावांची सरासरी राखत माफ करा 3 षटकांची सांगता 14 धावफलक. टार्गेट 38. आता मात्र लक्ष थोडासा कठीण बनत चाललेला. मावळतीचा सूर्य अस्ताच्या दिशेन आणि दोन्ही टीमच्या मनात मात्र विजयाचे आशा उदय असलेले. 3 षटकांचा खेळ संपतोय. 14 धावा धावफलकावर आहेत आणि 3 विकेट माघारी परतल्या. अजूनही सामना काही संपलेला नाहीये आणि 38 काही एवढंही मोठं टार्गेट नाहीये. परंतु पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॉलरने दबाव निर्माण केला आणि त्याच्यामुळे मॅच आता वेंगुर्ला टीम सुद्धा मॅच मध्ये येताना पाहायला मिळतोय. परंतु हुकमाचा एका अजूनही येणं बाकी आहे दाजी नाईक. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आपल्याला पाहायला मिळतोय आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये मॅचला जिंकण्यासाठी 24ची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 24ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रेक्षकांना उत्कंठा आणि याच करता आहे की अजूनही त्यांना माहित नाही की कोण जिंकणार आहे. प्रेक्षकांची ही चर्चा आहे. अरे आता समीर आलाय बघ, एखादी विकेट काढेल. आता म्हणतील अरे अजून दाजी यायचा बाकी आहे, तो 6 मारेल. या प्रेक्षकांमधल्या चर्चा होतात बादल सर. आणि आपण देखील ज्यावेळेला प्रेक्षकात असतो त्यावेळेला असंच असतं आपलंही. या वेळेला सरळ बॅटने समोर खेळलेला फटका आहे. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे आलेली आहे विकेट. गणेश कुबल यांनी पकडली कॅच आणि विकेटचं पतन. धक्का बसलाय आणखीन एक आणि आता 17 बॉलमध्ये अजूनही 24 करायचे आहेत. या महत्वाच्या मॅचला जिंकण्यासाठी चर्चा चालू आहे या स्पर्धेची. स्पर्धेचं पारितोषिक किती हे महत्वाचं नाहीये. नो डाऊट त्यांनी पुढल्या वर्षीची आताच अनाउन्समेंट केली आहे. 1,11,111 आहे. यावर्षी 50,000 आहेत. परंतु जो तामझाम जो ग्लॅमर अगदी 2-2, 3-3 लाखाच्या स्पर्धेला असतो तसाच केलाय आणि त्याच्यामुळे या स्पर्धेची चर्चा बादल सर. ज्या स्पर्धेची चर्चा फक्त सिंधुदुर्गात नाही, संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यासह बऱ्याच राज्यांमध्ये जी स्पर्धा पोहोचली. tenniscricket.in आभार तर असत, पण राजूजी भालेकर ज्या प्रकारे तुम्ही या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलात. या स्पर्धेचे हे क्रिस्टल ट्रॉफी, सन्मान चिन्ह, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज साठी असलेली ही सन्मान चिन्ह, काय दर्जेदार सगळी ही मोमेंटो असत. जे जे खेळाडू याचे मानकरी ठरतले ना, आयुष्यभर ही स्पर्धा त्यांच्या लक्षात राहतली. चंदू सरांनी सांगितल्याप्रमाणे लाखो रुपयांच्या स्पर्धेत सुद्धा न दिसणारी ही सगळी चिन्ह असत. हाई बॉल यष्टीरक्षकाकडे जाताना पाहिला मिळतो आहे.
पण माझ्या मते दाजी नाईक अजूनही बॅटिंगला आलेले नाही आहेत. कदाचित शेवटच्या 2 षटकांसाठी ते असावेत. हे प्लॅनिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतात. जसं ज्या पद्धतीने क्रिकेट चाललंय त्या पद्धतीचं प्लॅनिंग असतं. मागच्या मॅचमध्ये ते शेवटच्या 1 ओव्हरला आले आणि 26 करून गेले होते. हो हो हो, काय बॉलिंग करतोय हा मुलगा. या मुलामध्ये खूप सारे टॅलेंट दिसतंय. येणारा काळ या मुलाचा असेल. अशाच पद्धतीने सातत्याने जर त्यांनी परफॉर्मन्स केला तर येणारा काळ या मुलाचा असणार आहे. समीर वेंगुर्लेकर नाव लक्षात ठेवा. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत 9 बॉल केलेत बादल सर, त्यांनी 3 विकेट घेतल्यात आणि फक्त 3 रन दिलेले आहेत. सोपी गोष्ट नाही आहे. 15 वर 4, 15 बॉलमध्ये 23. आई बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल परंतु रन मात्र मिळणार नाहीये. अगदी तिखट मारा. प्रश्न पडतोय बॅटरला की आता या समीर वेंगुर्लेकर यांची बॉलिंग खेळायची तर कशी खेळायची असाही प्रश्न पडलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं दृश्य देखील इकडे दाखवलं जात आहे. बादल सर आमच्या बरोबरीने आहे. योगेश पेंडुरकर सर देखील आमच्या बरोबरीने पाहायला मिळत आहेत. आणि हो, आम्ही एन्जॉय करतोय ही स्पर्धा. आमच्या मित्रांबरोबर वर्षातून 1-2 वेळा क्षण मिळतात. आणि हाई बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. या षटकात केलेली गोलंदाजी, आणखीन एक डॉट बॉल मेडन ओव्हर केली जाते का फायनल मॅच मध्ये, ते मात्र आता आपल्याला पाहायचं आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर 23 पाहिजेत. 13 बॉलमध्ये 23ची आवश्यकता आहे. समीर वेंगुर्लेकर. चर्चा आहे या खेळाडूची. फायनल मॅच चांगली रंगली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे या अंतिम दिवशी या स्पर्धेसाठी. हाही बॉल चांगला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी एक धाव महत्वाची आहे आणि लेग बायची ही 1 धाव इकडे पाहायला मिळते खरी. लेग बायची 1 रन कळवली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही सांगतायत वेंगुर्लेवाले की दाजीला यायला अजूनही टाइम आहे. ती वेळ अजून आलेली नाही आहे असं सांगतायत. परंतु मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे. इकडे कधी काय होईल याचा नेम नाही. परंतु त्या अगोदर फायनल मॅच मध्ये समीर वेंगुर्लेकरने मेडन ओव्हर केली आहे. त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. फायनल मॅच मध्ये मेडन ओव्हर केलेली आहे. आणि आता 12 बॉल मध्ये 22. मॅच कशी असावी तर अशी असावी बादल सर. आणखीन एक सुपर डुपर हिट सामना. फायनल मॅच फायनल सारखीच अटीतटीची आता होऊ लागली आहे. 12-22 परंतु दाजी यायचे बाकी आहेत. क्रिकेट ह्यो खेळ मैदानावर नंतर खेळलो जाता, आधी तो डोक्यात खेळलो जाता. आणि ता दाखवला गणेश कुबलने. रनआउटची साधी सोपी संधी होती का, पण गणेश कुबलने ओरडून सांगितलं समीरला रनआउट करू नको, आऊट करू नको. जर आऊट झालो तर बाहुबली येतलो. म्हणजे लहानपणी जेव्हा लहान पोरगो जेवलो नाही तर त्यांना आज बापू सांगायचो जेव, नाहीतर हावको येतलो. अगदी तसोच ह्यो हावको असा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटचो दाजी नाईक ज्याचं नाव असा. आणि तो येणं अजून बाकी असा. 5व्या ओव्हरीचं पहिलं बॉल लीडिंग एज डीप थर्डमॅनच्या दिशेने एक सिंगल मिळालो. तो एक रन सुद्धा आता किती दुर्मिळ झालो बघा. यावर्षी कोकणात जसं पाऊस दुर्मिळ झालो तसे ग्रँड फिनाले मध्ये हे रन सुद्धा दुर्मिळ झाले. जसे रन कठीण होत चालले तसे पाडगावकर काकांची चलबिचलता वाढलेली. धावसंख्या स्थिरावलेली 17 रन्सावर. 17 फॉर 4. 11 धाबा 21ची गरज. अजून एक डॉट बॉल. त्याच्यावर मिळतो एक एक्स्ट्रा. ज्या प्रकारची गोलंदाजी केली ओथमोरी अशा गोलंदाजांनी कौतुक तर नक्की असा. बघूया यावेळी आणि ज्याची वाट बघी होतो तो बाहुबली येताना, पण बाहुबली नेमकं नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने का उतारता ही सुद्धा एक विचार करण्यासाठी गोष्ट. 10 बॉलमध्ये चंदू सर 20 करूचे असत. ज्या दाजी नायकान यापूर्वी एकाच ओव्हरीमध्ये 26 केले त्याच्यासाठी तसा बघला तर डाव्या हाताचा मळ असा, पण ह्यो सामना असा ग्रँड फिनाले. दाजीच्या चेहऱ्यावरचा हास्य बघा. ज्या हास्यान भल्या भल्या बॉलरच्या चेहऱ्यावरचा हास्य बदलला. 3 ओव्हरीमध्ये 60 धावांची गरज असताना कासारडे जय हनुमानच्या स्पर्धेमध्ये दाजी नायकान केलेली अतिशय पारी कोण आणि कसो विसारतलो. 10 बॉलमध्ये 21ची गरज. राऊंड विकेट. एक ताकदवान शॉट कव्हर पॉइंटच्या दिशेने जोपर्यंत येता फिल्डर करता फील्ड मिळालो सिंगल. इक्वेशन बदलला. 10 बॉल 20ची गरज 21ची गरज. आला रे आला.
होडावडेचा सिक्सर किंग आला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. दाजी नाईक आपला पाहायला मिळत आहे. सुजित जोडीला आहे 10 बॉल मध्ये अजूनही 21 पाहिजेत म्हणजे ही मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी आहे. थांबा थांबा थोडस स्कोर मध्ये दुरुस्ती आहे. 9 बॉल 19 पाहिजेत. 9 बॉल मध्ये 19 पाहिजेत. 9 बॉल मध्ये 19 पाहिजेत आणि पहिल्या 27 बॉल मध्ये 19 झालेले आहेत. पाहूया क्रिकेट आहे. एक रंगतदार दर्जेदार ग्रँड फिनाले सुपर ओव्हरच्या दिशेने सामना जातलो की काय. सुपर ओव्हर मात्र होऊची नाही कारण कंपल्सरी चेसिंगच्या नियमावलीनुसार ही स्पर्धा चालू असा. पण या दरम्यान जो बॉल आपण बघितला 7 बॉल मध्ये 12 धाण्याचा गणित. 6 बॉल शेवटचे शिल्लक आणि उरलेल्या 6 बॉल मध्ये 6 रन्सांची गरज. जे प्रेक्षक आमच्याशी युट्यूबला tenniscricket.in वर जोडले गेले आहेत त्यांची आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. विद्युत प्रवाह खंडित झाल्या कारणाने थोडासा व्यत्यय आला होता आणि आता पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतोय. 6 बॉलमध्ये रन पाहिजेत ते 6 परंतु ही तीच स्पर्धा आहे. 11 बॉलमध्ये 5 ची मॅच 2 बॉल 3 वर आली होती. ही तीच स्पर्धा आहे. 6 बॉलमध्ये 5 असताना बॉलिंग टीम विजयी झालेली आहे यावर्षी. त्यामुळे 6 बॉल 6 ची मॅच सुद्धा रंगू शकते. सर म्हणतात ना क्रिकेटच्या खेळात काही चेंडूची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. वाट लावणारा आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांनी वाट लावायला घेतलेली आहे असंच म्हणावं लागेल. फक्त मॅच संपलेली नाहीये. 6 बॉल मध्ये 6 पाहिजेत. 2023 मध्ये याच मैदानावर गावराई संघाविरुद्ध झालेलो पराभव ओढावड्याच्या खेळाडूंच्या काळजात अजूनही ती जखम भरभरती असा अश्वत्थामाच्या कपड्यावरच्या त्या जखमेसारखी आणि त्या जखमेक मलम लावण्याची संधी आज मिळवली ओढावडे टीमने. 6 बॉल 6 रन्सांची गरज. योगेश आलेले आहेत बॉलिंगसाठी. हो पहिला बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल परंतु हे विसरून चालणार नाही. हे तेच बॉलर आहेत ज्यांनी काल हॅट्रिक घेतली होती या स्पर्धेमध्ये. योगेश सरमळकर पहिला बॉल पाठीमागे जातोय. आता 5 बॉल 5 पाहिजेत. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. सिंधुदुर्गवासी सगळ्यांना विनंती असणार आहे मॅच आणि स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे एकदा या स्पर्धेसाठी. सुपर डुपर हिट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मयूर स्पोर्टची ही पावसाळी स्पर्धा. ओ इकडे मारलंय परंतु पाहूया दिशा काय आहे. एक धाव मिळेल. बादल सर 4 बॉलला 4 पाहिजेत. ज्या प्रकारे समीर वेंगुर्लेकरने डोक्या लगावला. समीरला माहिती असा ग्लोव्ज मध्ये आपण बॉल धरूची खोटी. दाजी नाईक तकडेसून सुटतलो स्ट्रायकर एंडवर पोहोचतलो आणि म्हणान समीरने इलेलो मेडन बॉल सोडून दिलो आणि त्याच्यावर एक 22 रन सुद्धा दिलो. मजा येणार आहे या मॅच मध्ये. प्रेक्षकांची प्रचंड उत्कंठा. बसलेले प्रेक्षक आता उभे राहिलेत आणि आम्ही सुद्धा आता उभे राहिलो कारण मॅच चांगली चाललेली आहे. अगदी दर्जेदार शेवट या स्पर्धेचा होतोय. फुलटॉस स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आणि तिकडे हो मॅच फिनिश. या मॅचला जिंकलं गेलेलं आहे. जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना साई माऊली तिरवडे म्हणजेच होडावडा टीम चॅम्पियन मयूर स्पोर्टच्या या मानाच्या स्पर्धेची आता ही बबलची आणि समीरची जुगलबंदी पाहायला मिळते. सर या स्पर्धेचा शेवट झालाय आणि चांगला झालाय. 2023 मधल्या पराभवाचा अगदी व्याजासकट उट्टा काढून होडावड्याचे खेळाडू साई माऊली निरवडे टीमच्या वतीन साई माऊली तिरवडे संघाच्या वतीन मयूर स्पोर्ट 2026 चे मानकरी ठरताना अभिनंदन. विजेतेपदासाठी साई माऊली तिरवडे होडावडा आणि अंतिम उपविजेतेपदासाठी अभिनंदन बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला. आज तिरवडेमध्ये पार्टी होतली. तिरवडेचे उपसरपंच सुशील गावडे साहेब आज खुश असत. पहिल्यांदाच एका मोठ्या स्पर्धेत त्यांचा संघ अंतिम विजेतो ठरताना आज अख्ख्या तिरवडे गावामध्ये दिवाळी साजरी केली जातली. ग्रेट रॉयल सर्कस मध्ये जेव्हा वाघ आणि सिंहांवर बंदी येली तेव्हा ते वाघ आणि सिंह ज्या तिरवडे गावामध्ये रवाक होते
या तिरवडे गावच्या नागरिकांनी त्या वाघ सिंहांचे डरकाळे अगदी जवळून ऐकलेले असत आणि त्यामुळेच ह्यो तिरवडे गाव त्या वाघ सिंहांसारखंच बेडर बनलेलो असा आणि म्हणूनच आज तिरवड्याच्या वाघ आणि सिंहांनी कमाल केली. मयूर चषकाचो किताब आपल्या नावे केलो, आपल्या तिरवडे गावाच्या नावे केलो. या स्पर्धेच्या निमित्तान कॉमेंट्री करण्याची माका संधी दिल्याबद्दल माझे सहकारी हरेश पंड्या सर, चंदू शेटे सर, प्रसाद परब सर, श्याम वाक्कर सर, अमोल जमदाडे सर, समीरजी राणे सर, प्रदीपजी देऊलकर सर यांच्या समवेत आमचे स्कोरर योगेश पेंडुरकर यांच्या सोबत आजच्या दिवसासाठी खास उपस्थिती ज्यांनी दर्शवली ती हर्षल रेडकर, रोहन कदम, आबा कोचरेकर या माझ्या सहकाऱ्यांचे सुद्धा आभार मानून या स्पर्धेत थांबतोय, रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद.